संचारबंदी उठल्यानंतर नागपूरच्या महाल, गांधीबाग, इतवारी भागातील बाजारपेठा उघडलेल्या आहे आणि विशेष करून कपड्यांच्या दुकानामध्ये विशेषतः गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण की एकतर ईद त्यासोबतच लग्न सराई यामुळे कपड्यासाठी मोठी मागणी होती. मात्र मागच्या 6 दिवसापासून या सर्व बाजारपेठा बंद असल्यामुळे ग्राहकांची मोठी तारांबळ उडत होती. मात्र जसंही संचारबंदी उठली आपण बघू शकतो की कपड्याच्या दुकानामध्ये कशा प्रकारची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विशेष करून लगनसराईची खरेदी असेल किंवा सणासुदीची खरेदी असेल त्यासाठीची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नागरिक देखील मोठ्या आतुरतेने ही संचारबंदी उठण्याची वाट पाहत होते. जसंही त्यांना कळलं की संचारबंदी उठली ते लगेच कपड्याच्या दुकानामध्ये आले. किती दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते? म्हणजे खरं तर तुम्हाला खरेदी जी करायची होती त्याची किती दिवसापासून तयारी होती? 4-5 दिवसापासून बघत होतो आम्ही वाट. बरं. आणि मग आता कळलं तर लगेच आले? लगेच आलो आम्ही. माहिती झालं आम्हाला, त्याला दोनदा फोन केला आम्ही, पण त्यांना म्हणलं की चालू झालं म्हणून आम्ही वापस आलो. बरं. ते थांबले होते का संचार? चालू होतो दुकानाची वाट बघत. फोन केला मी सरला, त्याने म्हणलं की चालू झाली या म्हणे दुकानात, म्हणून आम्ही आलो. संचारबंदी बंद असल्यामुळे खूप त्रास झाला? बरोबर आहे, कारण 3-4 दिवसापासून सर्व मार्केट बंद असल्यामुळे आणि घरी कार्यक्रम आहेत तर त्यामध्ये लग्नाचं सध्या सीझनच आहे, कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला शॉपिंगची आवश्यकता असतेच. म्हणून आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आणि जसं आम्हाला कळलं की संचारबंदी उठलेली आहे तसंच आम्ही सगळे फॅमिली या एरियामध्ये आलो आहे आणि आमचं शॉपिंग चालू आहे. या छोटीसाठी ड्रेस घेतला जात आहे. काय नाव आहे बेटा तुझं? विदिता. बरं. तू रडत होती का 3-4 दिवस ड्रेस पाहिजे म्हणून? नाही, बरं बरं. तुला माहीतच नव्हतं का संचारबंदी दुकानं बंद आहे म्हणून? माहित होतं. माहिती होतं का? बरं. जेव्हा तुला कळलं की संचारबंदी उठली आणि दुकान उघडलं तुला खूप आनंद झाला? हा. बरं. काय ड्रेस घेत आहेस तू? अच्छा. चॉईस झालं का ड्रेस? चॉईस झालं की चॉईस करत आहे? करत आहे. करत आहे. बघा एक सहकुटुंबच हे खरेदी करायला आलेले आहे आणि या छोट्या मुलीसाठी ड्रेस घेत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक किती आतुरतेने या संचारबंदी उठण्याची वाट पाहत होते हे आपल्याला पाहायला मिळतं. दुकानदार आपण त्यांना विचारूया की या संचारबंदीचा त्यांना किती फटका बसला आणि किती नुकसान झालं. 6 दिवस व्यवसाय पूर्णतः ठप्प होता. किती नुकसान झालं? नुकसान तो ऐसे कुछ बता नहीं सकते, लेकिन काफ़ी लॉस होता है ऐसे इस टाइप से जब होता है तो जी. 6 दिन कैसे रहे आपके? तो मुश्किल वाले ही रहते हैं सर, बट ऐसा होना नहीं चाहिए. अब क्योंकि प्रशासन ने कर्फ्यू वगैरह पूरा हटा दिया है अच्छे से, तो बस अच्छे से उम्मीद करते हैं कि सब अच्छे ही रहे, आगे प्रॉब्लम नहीं जानी चाहिए. नुकसान तो भर जाता है बिजनेस में, लेकिन जो हुआ वो नहीं होना चाहिए. वो नहीं होना चाहिए था, बस उसी का है. सब मिलजुल के रहते थे कई सालों से यहाँ पे, जो भी हुआ वो अच्छा नहीं हुआ. सो उम्मीद करते हैं कि आगे ऐसा कुछ ना हो कभी भी. पुलिस प्रशासन ने काफ़ी अच्छी तरह से हैंडल किया, आपको लगता है सिचुएशन? हाँ, बहुत अच्छे से, बहुत अच्छे से. मार्केट ओपन किया तो ये पूरा जो नुकसान हुआ है 3-4 दिनों वो भर के निकलेगा 1-2 हफ्ते में? हाँ, अभी है, आगे सीज़न है, ईद है, शादियों का सीज़न है, हो जाएगा कवर. बिल्कुल. अच्छा हुआ है. जिस तक होल्ड करके रखा तो बहुत ज़्यादा नुकसान हुआ रहता. हाँ, ऐसा भी हो सकता था कि ज़्यादा भी हो सकता था. ऐसा डर था कि ईद तक होल्ड करके रख सकते हैं ऐसा कुछ? नहीं, इतने दिन रखा ठीक है. इतने दिन में तो सिचुएशन कंट्रोल हो गई है. अब आगे कंट्रोल ही रहनी चाहिए, बस उतनी है. तर आपण बघू शकतो की व्यापाऱ्यांचं मत ऐकलं, पण ग्राहकांचं मत ऐकलं आणि लक्षात येतं की संचारबंदी उठायला पाहिजे यासाठी सर्वांचेच प्रयत्न होते. मात्र नागपूर पोलीस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते. जेव्हा नागपूर पोलिसांना लक्षात आलं की आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणामध्ये आहे, त्यामुळे संचारबंदीची गरज नाही आणि त्यानंतर मग नागपूर पोलिसांनी टप्प्याटप्प्यामध्ये संचारबंदी उठवली. सोमवारला जेव्हा हिंसाचार सुरू झाला तेव्हा 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही संचारबंदी होती. सुरुवातीला 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी उठवण्यात आली. त्यानंतर मग आणखी 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली संचारबंदी उठवण्यात आली. दुपारी 3 वाजेपर्यंत आज साधारण 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू होती, ज्या भागामध्ये विशेष करून हा हिंसाचार झालेला होता. मात्र 3 नंतर पूर्णतः जेव्हा संचारबंदी उठवण्यात आली तेव्हा आपल्याला बाजारपेठेमध्ये हे सकारात्मक चित्र पाहायला मिळतात. व्यापारी देखील खुश आहे, ग्राहक देखील आनंदी आहे आणि नागपूर पोलीस देखील
पूर्णतः आत्मविश्वासाने वावरताना आपल्याला दिसले की आता परत अशी घटना नागपूरमध्ये घडणार नाही, कारण की ज्या प्रकारे ही संपूर्ण परिस्थिती त्यांनी हाताळली आणि त्यानंतर त्यांच्या काही ज्या चुका झाल्या त्या सुधारणा करून त्यांनी ज्या प्रकारे आता संपूर्णतः बंदोबस्त नीटनेटका केला, कडेकोट केला, त्यामुळे नागपूर पोलिसांना देखील आता पूर्ण विश्वास आहे की परिस्थिती आता सामान्य राहील. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.